नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या लाडक्या कथेचा एक अतिशय रोमांचक भाग. प्रेमाची नवी चाहूल आणि अचानक समोर उभे असलेलं जुनं संकट. आकाश आणि आराध्या या परिस्थितीला कसं हाताळतील? चला तर मग ऐकूया आजची ही खास कथा. जेव्हा आकाशने पाहिलं की आराध्या एकटक त्याच्याकडे बघते, तेव्हा त्याने तिला स्वतःकडे ओढलं आणि आपल्या मांडीवर बसून विचारलं, अशी इतक्या बारकाईने काय बघतेस? आराध्याने त्याचा चेहरा आपल्या हातात धरला आणि म्हणाली, तुमचं हसू किती सुंदर आहे ना. आकाशने हसून तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, कारण तू खूप सुंदर आहेस, म्हणून तुला पाहिलं की आपोआपच माझ्या ओठावर हसू येतं. आराध्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तिने आकाशकडे बघून पुन्हा विचारलं, तुम्ही ते पोस्टर आणून द्याल ना मला? तिने पुन्हा एकदा निरागस चेहरा केला, तेव्हा आकाशला हसू आलं. त्याला ठाऊक होतं की आराध्याला आता मूड स्विंगचा त्रास होतोय. त्यामुळे तिचा मूड खराब करायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून त्याने लगेचच होकार दिला, पण खोडकरपणे म्हणाला, ठीक आहे, पण आराध्याने डोळे मोठे पटपट मिचकवत आणि म्हणाली, पण पण काय? आकाशने शरारतीने तिच्या ओठाकडे इशारा करत म्हटलं, काही बक्षीस मिळालं तर. आराध्याने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा आकाशने तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठावर किस करून प्रेमाची मोहर उमटवली. आराध्याने डोळे मिटून घेतले आणि दोघंही त्या सुंदर क्षणात हरून गेले. आकाशने जेव्हा तिला मिठीतून सोडलं, तेव्हा ती तिच्या छातीवर डोकं टेकून शांत उभी राहिली. तिचा श्वास वाढला होता. आकाशच्या हृदयाचे ठोकेही तिला स्पष्ट जाणवत होते. आकाशने तिला स्वतःमध्ये सामावून घेतलं होतं. त्याने हळूच म्हटलं, बायको, आता ही फळं संपव आणि मग आराम कर. आराध्याने बाजूला होऊन पाहिलं, तेव्हा आकाशने फळाने भरलेली डिश तिच्या हातात दिली आणि ती संपवायला सांगितली. आराध्याने लहान मुलासारखं तोंड केलं आणि हळूच फळं खाऊ लागली. आकाश प्रेमाने तिच्याकडे पाहत राहिला. इकडे डान्स अकॅडमीमध्ये रिया अर्णवची वाट पाहत होती, पण तो अजूनही आला नव्हता. तेवढ्यात रियापाशी एक मुलगा आला, जो दिसायला खूप देखणा होता आणि साधारण तिच्या वयाचाच वाटत होता. दोघंही गप्पा मारू लागले. कदाचित रिया त्याला आधीपासूनच ओळखत होती. जेव्हा अर्णव तिथे पोहोचला आणि त्याने रियाला त्या मुलाशी हसताना बोलताना पाहिलं, तेव्हा त्याच्या कपाळावर आढ्या आल्या. तो तातडीने गाडीतून उतरला आणि त्याच्या दिशेने जाऊ लागला, पण तो तिथे पोहोचेपर्यंत तो मुलगा तिथून गेला होता. अर्णवने रागाने त्या जाणाऱ्या मुलाकडे पाहिलं आणि रियाचा हात धरून तिला खेचत कारकडे नेलं. रियाला वेदना होत होत्या आणि ती आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तिची ही धडपड पाहून अर्णवचा राग अजूनच अनावर झाला. त्याने तिला कारला टेकून उभे केले आणि तिच्या दोन्ही बाजूंना आपले हात ठेवून तिला जणू कैदच केलं. रियाने अर्णवला याआधी इतकं रागात कधीच पाहिलं नव्हतं. तो नेहमी शांत राहणारा माणूस होता. अर्णवने अजूनही तिचा हात घट्ट पकडून ठेवलेला होता. रिया रडवल्या स्वरात म्हणाली, सोडा आम्हाला, आम्हाला त्रास होतोय. अर्णवने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, जेव्हा त्या मुलाने तुला मिठी मारली, तुझा हात धरला, तेव्हा तुला त्रास नाही झाला? आणि मी हात पकडला तर इतकी काय अडचण होते? अर्णवचं हे बोलणं ऐकून रिया सुन्न झाली. तिला त्याच्या शब्दामुळे दुःखही झालं आणि वेदनाही. त्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तिने रागाने अर्णवपासून आपला हात सोडवला आणि त्याला धक्का देत म्हणाली, तुम्हाला काय फरक पडतोय? तुमचा काय संबंध? आम्ही कोणालाही भेटू, कोणाशीही बोलू. तुम्हाला आमच्या काळजी करायची गरज नाहीये. आम्हाला कोणाचीही गरज नाहीये, असं बोलून ती जाऊ लागली. तेव्हा अर्णवने पुन्हा तिला ओढून कारला लावलं आणि तिच्या डोळ्यात बघत विचारलं, फरक पडतो? ऐकलंस तू? मला फरक पडतो. तुझ्याशी संबंध असलेल्या प्रत्येक गोष्टीचा मला फरक पडतो. त्याचं हे बोलणं ऐकून रिया एकटक्क त्याच्याकडे पाहू लागली. रियाला या क्षणी अर्णवच्या डोळ्यात काही वेगळ्याच भावना दिसत होत्या. तिने हळूच विचारलं, काय बोललात तुम्ही? आम्हाला तुमच्याशी आता कोणतंही बोलणं करायचं नाहीये. आम्हाला घरी जायचं आहे. तिने अर्णवला बाजूला केलं आणि कारचा दरवाजा उघडून आत बसली. अर्णव सुद्धा रागाने तिच्याकडे पाहत आत बसला आणि गाडी घराच्या दिशेने वळवली. दोघंही गप्प होते, पण मनात विचाराचे काहूर माजलं होतं. इकडे ड्रीम कॅफे बाहेर अधिराज उभा होता. तो त्या इमारतीकडे पाहत स्वतःशीच म्हणाला, भैरवीचं स्वप्न आज पूर्ण झालं. ती नेहमी म्हणायची की मला एक कॅफे चालवायचा आहे. आज तिच्या त्या स्वप्नाच्या दिशेने मी पहिलं पाऊल टाकलं आहे. हा कॅफे फक्त सुरुवात आहे. याच्या यशावर माझ्या रेस्टॉरंटचा प्रवास अवलंबून आहे. असं बोलून तो कॅफेच्या आत गेला. तिथले इंटेरियर्स, डिझाईन सगळं काही त्या भैरवीच्या आवडीनुसार ठेवलं होतं.
भैरवी फक्त त्याची पत्नी नव्हती, तर त्याचं पहिलं प्रेम होती. ती त्याच्यासोबत तेव्हा उभी होती, जेव्हा सगळ्यांनी त्याची साथ सोडली होती. तिने त्याची चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू पाहिल्या होत्या. त्याच्या सर्व वाईट काळातही तिने त्याला सोडलं नाही आणि जेव्हा तिला वाटलं की आदिराज आता कायमचं गेला आहे, तेव्हा तिनेही आपले प्राण सोडले. आपल्या पोटाच्या गोळाला म्हणजेच गोलूला आकाशच्या हवाली करून ती या जगाला निरोप घेऊन गेली होती. भैरवीच्या आठवणीत हरवलेला अधिराज त्या कॅफेचा प्रत्येक कोपरा न्याहाळत होता. भैरवीची आठवण येतानाही त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी अथांग प्रेम होतं. इकडे रॉय हाऊसमध्ये संध्याकाळी 5 वाजता आराध्याला जाग आली. तिने आळस देत पाहिलं तर समोर सोफ्यावर आकाश लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. पण तेव्हाच तिची नजर सोफ्यावरच्या मागच्या भिंतीवर पडली, जिथे एक गोंडस लहान मुलाचा मोठा फोटो लावला होता. आराध्या त्या सुंदर बाळाचा फोटो पाहतच राहिली. नकळत तिच्या तोंडातून वाव असा शब्द बाहेर पडला आणि तिने आपली नजर त्या फोटोवरून हटवून आकाशवर स्थिरवली. त्याला पाहून तिच्या ओठावर एक गोड हसू पसरलं. ती उठली आणि आकाशच्या दिशेने गेली आणि त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. आकाशने डोके वर करून तिला पाहिलं आणि आपल्या मांडीवर असलेल्या लॅपटॉपला उचलून बाजूला ठेवला आणि आराध्याच्या दिशेने आपले हात पसरवत म्हणाला, कम हिअर. आराध्या त्याच्या मांडीवर बसली आणि त्याच्या मिठीत सामावून गेली. आकाशने तिचे केस थोपटत विचारले, ठीक आहेस ना तू? आराध्याने आपली पकड त्याच्यावर घट्ट केली. तेव्हा आकाश हसून स्वतःशीच म्हणाला, ही आणि हिची ही साइन लँग्वेज. आकाश पुन्हा म्हणाला, काही खाणार का? भूक लागली आहे का? आराध्याने पुन्हा एकदा त्याला घट्ट पकडले. तेव्हा आकाशने तिला खांद्याला धरून स्वतःपासून थोडं वेगळं केलं आणि विचारलं, काय खाणार आहेस? आराध्याने विचार करत म्हटलं, फक्त टोमॅटो सूप. आकाशने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला, माझं एक ऐकशील? आराध्याने त्याच्याकडे बघत आपल्या हातावर त्याचा हात ठेवला आणि आकाशला म्हणाली, फक्त या 2 महिन्यासाठी स्वतःची पूर्ण काळजी घे. मी नेहमी तुझ्या जवळ आहे, पण हे 2 महिने आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी खूप महत्वाचे आहे. तुला समजतंय ना? तिने आकाशचा चेहरा आपल्या हातांनी कुरवळला आणि विचारलं, काही प्रॉब्लेम आहे का? आकाश हसून तिचे हात आपल्या हातात घेत म्हणाला, नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी समर्थशी बोललो. त्याने सांगितले की सुरुवातीचे 3 महिने रिस्क जास्त असते, म्हणून आपल्याला थोडी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आणि तू थोडी वीक सुद्धा आहेस. आराध्याने पुन्हा आपले डोके आकाशच्या मानेवर ठेवले आणि म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत आहात ना, मग मी सर्व काही करून घेईल. आकाशने तिच्या कपाळावर किस केलं आणि म्हणालं, तू बस, मी तुझ्यासाठी टोमॅटो सूप घेऊन येतो. आराध्याने होकारार्थी मान हलवली आणि त्याच्या मांडीवरून उठली. आकाशही उभा राहिला आणि खोलीबाहेर निघून गेला. इकडे हॉस्पिटलमध्ये समर्थ आपल्या कॅबिनमध्ये बसून काहीतरी विचार करत होता. तेवढ्यात कोणीतरी कॅबिनचा दरवाजा उघडला. त्याने नजर वर करून पाहिले तर तो कबीर मल्होत्रा होता, ज्याची समर्थसोबत अपॉइंटमेंट होती. पण जेव्हापासून समर्थला कबीरने आकाशच्या कंपनी अकाउंटमध्ये काही छेडछाड केल्याचे कळाले होते, तेव्हापासून त्याचे मन त्याला भेटायला तयार नव्हते. पण तो एक डॉक्टर होता आणि हे कर्तव्य त्याला पार पाडायचेच होते. त्याने औपचारिकतेसाठी त्याला बसायला सांगितले आणि त्याची अडचण विचारली. कबीर म्हणाला, डॉक्टर, बऱ्याच काळापासून मला हृदयाशी संबंधित त्रास होतोय. मी तुमच्या हॉस्पिटलचे खूप नाव ऐकले आहे, म्हणून वाटले तुम्हाला भेटून घ्यावे. समर्थला त्या माणसात काही रस नव्हता, म्हणून त्याने त्याला कार्डिओ डिपार्टमेंटशी बोलायला सांगितले. कबीरला थोडे विचित्र वाटले, पण त्याला माहीत नव्हते की समर्थ आकाशशी संबंधित आहे. पण समर्थ आता त्याची एक कमजोरी जाणून होता. कबीर त्याला भेटून निघून गेला आणि समर्थही तिथून आपल्या युनिव्हर्सिटीकडे तन्वीला घ्यायला निघून गेला. समर्थ युनिव्हर्सिटीत पोहोचला आणि तिथे तन्वीच्या क्लासमध्ये गेला. त्याला तिथे पाहून सर्वजण थक्क झाले, कारण तो युनिव्हर्सिटीत खूप कमी यायचा. पण आज तो आला आणि थेट चालून क्लासमध्ये शिरला. त्याने लेक्चरची पर्वा न करता तन्वीच्या बँचच्या दिशेने पाऊल वाढवले. तिच्या जवळ जाऊन त्याने तिचा मनगट पकडला. तन्वीने त्याच्याकडे पाहिलं आणि समर्थ तिला बघत म्हणाला, कम विथ मी. असे बोलून तो तिला सोबत घेऊन पुढे जाणार इतक्यात मागून कोणीतरी मानले की ही युनिव्हर्सिटी तुमची आहे. पण अशा चालू लेक्चरमधून एक विद्यार्थिनीला आपल्या सोबत घेऊन जाणे तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना शोभत नाही. समर्थने जसे हे ऐकले त्याने डोके फिरवले. आधीच कबीरला भेटून त्याचे डोके खराब झालेले होते आणि आता त्या मुलाचे बोलणे समर्थसारख्या शांत माणसाला राग अनावर करायला पुरेसे होते. त्याने तन्वीचा हात सोडला आणि त्या मुलाच्या दिशेने गेला. त्याने त्याचा कॉलर पकडून रागाने त्याच्या डोळ्यात बघत म्हटले,
माझ्या पर्सनल लाईफमध्ये बोलायचा अधिकार फक्त माझ्या जवळच्या माणसांना आहे, दुसरं कोणालाही नाही. आणि मी काय आहे आणि काय नाही हे सांगायची मला गरज नाही. तन्वीने जेव्हा पाहिले की गोष्ट वाढत चालली आहे, तेव्हा तिने समर्थचा हात ओढत म्हटले, "वेद, रिलॅक्स. काय झालं आहे? इतके हायपर का होत आहात? चला, घरी चला." जेव्हा सर्वांनी तन्वीला समर्थ म्हणण्याऐवजी वेद म्हणताना ऐकले, तेव्हा सर्वजण थक्क झाले. कारण हे नाव फक्त त्याचे जवळचे लोकच वापरत असत. तन्वीने त्याचा हात धरला आणि ओढत नेण्याचा प्रयत्न करत म्हणाली, "वेद, चला ना." त्या मुलाने पुन्हा काहीतरी बोलायला तोंड उघडले, तेव्हा तन्वी मध्येच बोलली, "लुक मिस्टर, आय थिंक वी डोंट नो इच अदर, सो प्लीज माइंड युअर ऑन बिझनेस." असे बोलून ती त्याला ओढत बाहेर निघून गेली. सर्वजण तोंड वासून त्या दोघांकडे बघत राहिले. इकडे रॉय हाऊसमध्ये आकाशच्या खोलीत गोलू उड्या मारत आला. त्याने जेव्हा आराध्याला बेडवर बसून भिंतीच्या त्या बेबीच्या फोटोकडे बघताना पाहिले, तेव्हा तो जाऊन तिच्या मांडीवर बसला आणि म्हणाला, "मम्मा, हे बेबी कोण आहे?" आराध्याने त्याच्याकडे पाहिलं आणि प्रेमाने म्हणाली, "हे बेबी तसे तर कोणी नाही, पण जेव्हा तुझा छोटा भाऊ किंवा बहीण येईल तेव्हा ते अगदी याच्यासारखं दिसेल." गोलू आनंदाने म्हणाला, "सच्ची?" आराध्याने त्याच्या गालावर किस करत म्हटलं, "मुच्ची." तेवढ्यात आकाश आत आला. त्याच्या हातात ट्रे होती, ज्यामध्ये आराध्यासाठी सूप होते. तो येऊन आराध्यासमोर बसला आणि गोलूला आपल्या मांडीवर बसवत म्हणाला, "बेबी, आता तुला पण मम्माची काळजी घ्यायची आहे, समजलं का? अजिबात मस्ती करायची नाही." गोलूने शहाण्या मुलासारखं हसून प्रेमाने म्हटलं, "ओके डॅडा." आकाशही हसला आणि आराध्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "बायको, हे तुझे सूप. आता हे पूर्ण संपव." आराध्याने तो बाऊल घेतला आणि थोडेसे सूप पिऊन म्हणाली, "मला नाही होणार, मला नाही प्यायचे आहे." आकाशने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "आता तर तुला प्यायचे होते." आराध्याने चिडत म्हणलं, "पण आता नाही प्यायचे ना, मला नाही प्यायचे. घेऊन जा हे, नाहीतर मला उलट्या होतील." आकाश पुन्हा एकदा तिचे मूड स्विंग बघून हैराण झाला. त्याने आपले डोके हलवले आणि विचारले, "काय खायचे आहे तुला?" आराध्याने आता निरागस चेहरा केला आणि म्हणाली, "आता काहीच नाही खायचे मला. बस तुम्ही माझ्यासोबत थोडा वेळ बसा." आकाशने गोलूकडे पाहिले, जो आराध्याला आणि तिच्या मूड स्विंग बघत होता. आकाश हसून म्हणाला, "बेबी, आता तुझी मम्मा रोज अशाच हालचाली करणार आहे, तर असे बघू नकोस." आराध्याने त्याचे बोलणे ऐकून आकाशकडे रागाने पाहिले, पण त्याच्यावर त्याचा जराही परिणाम झाला नाही आणि गोलू तर आकाशसोबत हसून आराध्याकडे बघत होता आणि आराध्या चिडत होती. तेवढ्यात गोलूला शोधत श्रेया तिथे आली. तिने आपल्या कमरेवर दोन्ही हात ठेवले आणि म्हणाली, "हा शैतान इथे आहे तर मी याला पूर्ण घरात शोधून थकले." गोलू खळखळून हसू लागला. तेव्हा श्रेया म्हणाली, "गोलू, आता खूप झाले. चल, आधी शाळेचा होमवर्क पूर्ण कर, मग नंतर खेळ." गोलूने आकाशच्या तोंडाकडे पाहिले, आराध्याकडे पाहिले आणि तोंड फुगवून पाऊट बनवून म्हणाला, "ओके काकू, चलो." त्याची ती छोटीशी गोंडस हालचाल पाहून आराध्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. गोलू श्रेयासोबत निघून गेला. तेव्हा आकाशने पाहिले की आराध्या बेडवर उभी राहिली होती. आकाशने तिचा हात धरला आणि विचारले, "बायको, कुठे चाललीस?" आराध्याने त्याच्याकडे बघून पुन्हा चिडवत म्हटले, "आकाश, मी प्रेग्नेंट आहे, आजारी नाही. मी या खोलीत राहून आता कंटाळले आहे." आराध्याची चिडचिड पाहून आकाश हसून म्हणाला, "चल मग, आपण बागेत जाऊया." आराध्या खुश झाली आणि आकाश तिला घेऊन खाली बागेत आला. आराध्या आज खूप रिलॅक्स होती. प्रेग्नेन्सीमुळे सध्या ती थोडी चिडचिडली झाली होती. पण आकाश नेहमीप्रमाणे तिच्याशी खूप प्रेमाने आणि शांतपणे वागत असे. या काळात आराध्याला ज्या काळजीची आणि प्रेमाची गरज होती, ती पूर्ण कुटुंबाने तिला दिली होती. आराध्याचा आहार, व्यायाम आणि तिची फिरण्याची वेळ या सगळ्यांकडे आकाश स्वतः लक्ष देऊ लागला होता. ऑफिसचे जे काही काम असे ते लवकर लवकर संपवून घरी परत येत असे. बघता बघता 2 महिने कसे सरले हे कोणाला समजले नाही आणि आराध्याचे तिचे पहिले 3 महिने यशस्वीपणे पूर्ण केले. आज पुन्हा एकदा तिचे चेकअप होणार होते. आकाश थोडा अस्वस्थ होता. त्याला खूप धाकधूक होत होती की रिपोर्ट्स काय येतील. त्याने या 2 महिन्यात आराध्यासाठी आणि बाळासाठी शक्य ते सर्व केले होते, पण आज परीक्षेची वेळ असल्यावर तो तणावाखाली होता. त्याच्यासाठी आराध्या आणि बाळ दोघेही महत्त्वाचे होते. तो सकाळी लवकरच आराध्याला घेऊन हॉस्पिटलला निघाला. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा समर्थने आराध्याला एक लेडी डॉक्टरसोबत जाण्यास सांगितले. ती जाऊ लागली तेव्हा अचानक आकाशला काय झाले कुणास ठाऊक, त्याने आराध्याचा हात सोडला नाही. उलट तिला स्वतःकडे ओढून घट्ट मिठीत सामावून घेतलं.
त्याच्या डोळ्यात हलके पाणी होते. त्याने आराध्याला काहीही सांगितले नव्हते, पण गेले 2 महिने तो त्याच्याच विचारात होता की जर रिपोर्ट्स नॉर्मल आले नाही तर काय होईल? जर बाळाची वाढ झाली नसेल तर काय होईल? या क्षणी तेच जुने डर त्याच्यावर हावी झाले होते. त्याने बराच वेळ आराध्याला मिठीत धरून ठेवले. आराध्याने आकाशच्या पाठीवरून हात फिरून हळूच विचारले, "काय झाले आकाश? तुम्ही ठीक आहात ना?" आकाशने तिला हळूच सोडले आणि तिच्या कपाळावर किस करून म्हटले, "काही नाही ग, बस तुला मिठीत घ्यायची इच्छा झाली." आराध्याने त्याच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न केला, पण आकाशने नजर फिरवली आणि म्हणाला, "लवकर जा आणि लवकर माझ्याकडे परत ये." आराध्या हसून म्हणाली, "आत्ताच आले." तेवढ्यात समर्थ म्हणाला, "तू पण तिच्यासोबत जा. तुम्हालाही तुमच्या बाळाची हालचाल बघायची असेल ना? चला." डॉक्टरने आराध्याची सोनोग्राफी केली आणि स्क्रीनवर बोटाने एक छोटासा ठिपका दाखवत म्हणाला, "हे तुमचं बाळ आहे आणि अभिनंदन, वाढ सुद्धा खूप चांगली झाली आहे. आता हळूहळू बाळाचे सर्व अवयव विकसित होत असतील. आता तुम्ही सर्व काही खाऊ शकतात. फक्त शरीरात उष्णता वाढणारे पदार्थ टाळा." आकाशने आराध्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता आणि तो अजूनही त्या स्क्रीनवर त्या काळसर ठिपक्याकडे पाहत होता. समर्थाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा आकाश वळून त्याला बिलगला आणि म्हणाला, "मी करून दाखवलं वेद, माझं बाळ ते अगदी ठीक आहे." समर्थाने हसून त्याच्या पाठीवर थोपटलं आणि म्हटले, "हो, तू करून दाखवलंस. अभिनंदन माझ्या भावा." आकाशच्या डोळ्यात या क्षणी एक वेगळाच आनंद होता. डोळे पाणवलेले होते, पण त्यातील चमक सांगत होती की तो किती सुखी आहे. समर्थाने त्या दोघांना आपल्या कॅबिनमध्ये यायला सांगितले आणि त्यांना थोडे क्षण एकांतात सोडून तो कॅबिनमध्ये निघून गेला. आकाशने झटक्यात पुढे होऊन आराध्याला मिठी मारली आणि तिचे कपाळ चुंबत म्हटले, "अभिनंदन मिसेस रॉय." आराध्या लाजून हसली आणि मग दोघेही समर्थच्या कॅबिनकडे निघाले. जसा आकाशने कॅबिनचा दरवाजा उघडला, समोर उभे असलेले व्यक्ती पाहून त्याच्या कपाळावर आड्या आल्या आणि डोळ्यात राग उतरला. आकाशने कॅबिनचा दरवाजा उघडला तर समोर काव्या कबीर मल्होत्रासोबत बसली होती. समर्थला तर काव्या ओळखतही नव्हती, म्हणूनच ती आत्तापर्यंत तिथे होती. पण समर्थच्या डोळ्यात त्या दोघांना पाहून नापसंती स्पष्ट दिसत होती. आकाशने झटक्यात पूर्ण दरवाजा उघडला आणि आपल्या अंगरक्षकांना आवाज देत म्हटलं, "गार्ड्स." त्यांचं बोलणं ऐकून आकाशचे पर्सनल गार्ड्स आत आले आणि त्यांच्यासमोर मान झुकून त्याच्या आदेशाची वाट पाहू लागले. जेव्हा काव्या आणि मिस्टर कबीरने आकाशचा आवाज ऐकला तेव्हा त्याने मागे वळून पाहिलं. आकाशला पाहून ते दोघंही थक्क झाले आणि जागेवरच उभे राहिले. आकाशने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हटलं, "या दोघांना माझ्या हॉस्पिटलमधून बाहेर फेकून द्या. आजच्या नंतर हे दोघे मला माझ्या हॉस्पिटलच्या आसपासही दिसता कामा नये." आकाश संतापलेला असला तरी त्याला समर्थच्या प्रतिष्ठेला धक्का लावायचा नव्हता, म्हणून त्याने त्याने त्याचं हॉस्पिटल म्हणजेच माझं म्हटलं होतं, कारण त्या हॉस्पिटलमध्ये आकाशचीही 50% भागीदारी होती. तेव्हा काव्याने आकाशच्या मागे उभे असलेल्या आराध्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आराध्यासाठी द्वेष साफ दिसत होता. पण आकाशने आराध्याला आपल्या मागे केलं आणि म्हटलं, "तुझे डोळे खाली कर. माझ्या बायकोकडे मान वरून बघायची तुझी लायकी नाहीये. ती अशा स्तरावर आहे जिथे तिला स्पर्श करणे तर दूरच, कोणी डोळे वर करून बघू शकणार नाही. आणि मिस्टर कबीर मल्होत्रा, मी तुमच्याशी हातमिळवणी करण्याचा विचार केला, पण गेल्या 3 महिन्यात तुम्ही ज्या काही हालचाली केल्या आहेत त्यानंतर आता मी तुम्हाला तुमची खरी जागा दाखवीन." मग त्याने काव्याकडे रागाने पाहिले आणि म्हटलं, "आता तर तू स्वतःहून नफरत आणि शत्रूचं अजून एक कारण दिलं आहेस." त्यानंतर त्याने आपल्या गार्ड्सना इशारा केला आणि ते लोक त्यांना तिथून घेऊन गेले. काव्याने जाताना आराध्याकडे रागाने पाहत म्हणाली, "आराध्या, याचा बदला मी नक्की घेईन." पण आकाशच्या गार्ड्सनी त्या दोघांनाही तिथून बाहेर काढलं. आकाश आता आराध्याकडे वळाला. त्याने तिला पाहिलं तेव्हा ती हसून म्हणाली, "काय झालं? तुम्ही काळजी करू नका. त्या लोकांचा अध्याय माझ्या आयुष्यातून त्या दिवशीच संपला होता, ज्या दिवशी त्यांनी काही पैशासाठी मला विकलं होतं." एक वेळा पुन्हा आकाश आणि आराध्याच्या मनात तो जुना काळ उभा राहिला. तेव्हा समर्थने परिस्थितीला सावरण्यासाठी म्हटलं, "रिलॅक्स गाईज, गेले ते लोक आणि थँक यू मिस्टर रॉय. वाचवलं तुम्ही." गेल्या 3 महिन्यापासून जळूसारखा चिटकलेला होता. आकाशने त्याच्याकडे रागाने पाहिलं, जणू तो विचारत होता की त्याने त्याला आधी का नाही सांगितलं. समर्थने त्याच्या डोळ्यातील प्रश्न ओळखून म्हटलं, "अरे, तू आधीच गोलू आणि आराध्यासाठी काळजीत होतास. मला तुला अजून त्रास द्यायचा नव्हता." आकाशने एक दीर्घ श्वास घेतला आणि आराध्याला सोफ्यावर बसवत स्वतःही समर्थसोबत बसला. समर्थने आकाशला सांगितले की आराध्याला सुरुवातीला उलट्याचा त्रास झाला नाही, पण आता तसा त्रास होऊ शकतो.
जसं की एखादा पदार्थ खाण्याची इच्छा होणं आणि तोच पदार्थ समोर आल्यावर उलट्या होणं. मॉर्निंग स्केल्स आणि अंगदुखी खास करून पाठ आणि पायावर वेदना होऊ शकतात. पण जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत पेन किलर्स टाळायचे आहेत आणि पायांना कोमट तेलांनी मालिश करायची आहे. आकाश त्याचं सगळं बोलणं खूप लक्ष देऊन ऐकत होता. आराध्याही सगळं काही समजून घेत होती. थोड्या वेळाने ते तिथून निघणार होते तेव्हा समर्थाने पुन्हा एकदा आकाशला मिठी मारली आणि हळूच त्याच्या कानात खोडकरपणे म्हटलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, येणाऱ्या 3 महिन्यात रात्रीचा कार्यक्रम तुम्ही आरामात करू शकता. त्यामुळे आता प्रत्येक रात्री एन्जॉय करा. असं बोलून तो बाजूला झाला आणि आकाशकडे बघून डोळा मिचकावला. आकाशने त्याच्याकडे रागाने पाहिलं तेव्हा समर्थाने हसून दाखवलं आणि पुन्हा म्हटलं, मी खरं बोलतोय, तुला आता स्वतःवर ताबा ठेवायची गरज नाहीये. एन्जॉय युअर सेल्फ. फक्त तिच्यासोबत बेडवर थोडा हळूवार वाग. त्याचं इतकं बोलणं ऐकताच आकाशने एक मुक्का जोरात त्याच्या पाठीवर घातला. समर्थ ओरडला आणि यावेळेस थोडा मोठ्या आवाजात म्हणाला, साल्या, मी तर तुझ्या भल्याचं बोलत होतो. आराध्या त्या दोघांच्या या वागण्याकडे गोंधळून पाहत होती. तेव्हा आकाशने समर्थच्या बोलण्याला उत्तर देत म्हटलं, माझ्या भल्याचा इतका विचार करायची तुला गरज नाहीये. असं बोलून तो आराध्याला घेऊन तिथून घरासाठी निघाला. आराध्या गाडीत बसून कधी आकाशकडे तर कधी आपल्या हाताकडे पाहत होती. आकाश गाडी चालवता चालवता तिच्या हालचालीकडे पाहत होता. त्याने विचारलं, बायको, काय विचार करतेस? काही सांगायचं आहे का? आराध्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, ते ते समर्थ भाऊ आणि तुम्ही काय बोलत होतात? आकाशने तिच्याकडे पाहिलं आणि समोर बघत म्हटलं, काही नाही, तुला त्याची सवय माहीत आहे ना, काहीही बोलतो तो. पण आराध्याने त्याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही. तिने पुन्हा पुन्हा आकाशला तोच प्रश्न विचारला आणि त्याने तेच उत्तर दिलं. शेवटी आराध्या नाराज होऊन तोंड फुगून खिडकीबाहेर बघू लागली. तिला असं पाहून आकाशने आपलं डोकं हलवलं आणि गाडी एका बाजूला थांबवली. मग तिचा सीट बेल्ट खोलून तिला आपल्या मांडीवर बसवलं आणि तिच्या पोटावर हात फिरवत म्हटलं, खरंच जाणून घ्यायचं आहे त्याने काय सांगितलं? आराध्याने हळूच लहान मुलासारखी मान होकारार्थी हलवली. आकाश हळूच तिच्या कानाजवळ म्हणाला, तो म्हणालाय की आपण पुढचे 3 महिने मुक्तपणे शारीरिक सुख घेऊ शकतो. त्याचं हे बोलणं ऐकताच आराध्या वेगाने पापण्या मिचकत त्याच्याकडे बघू लागली. आता तिला स्वतःच राग येत होता की तिने हा प्रश्न विचारलाच कशाला. तर ही होती आजची कथा. नियतीचे खेळ खरोखरच निराळे असतात, नाही का? तुम्हाला काय वाटतं? काव्या आणि कबीर आराध्याच्या आयुष्यात वादळ निर्माण करतील का? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आहे प्रीती भाग्यवंत. पुन्हा भेटूया अशाच एक हृदयस्पर्शी भागासह. धन्यवाद.